श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 20। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। प्रसाद वाक्य मुक्ता करा, अनन्य भक्त मराळनी करा, चरणी थारा तुझ पाशी, सदाश्रया महाउदारा, घालूनी प्रसाद मुक्त चारा, देऊनी निज विश्रांती आसरा, येर झारा चुकविसी, काय तो साई सिद्धाश्रम, दर्शने निवे संसार श्रम, निकटवर्ती भवभ्रम, दवडी अविश्रम सहवासे, साई मूळ निराकार, भक्त काजा लागी साकार, करोनी माया नटीचा स्वीकार, खेळला साचार नट जैसा, ऐसिया साईस आणू ध्यानी, क्षणभर जाऊ शिर्डी स्थानी, दोन प्रहरच्या आरती मागुनी, लक्ष लाभूनी पाहूया, माध्यान्ही आरती पाठी, येऊनी मशिदीच्या काठी, महाराज अति कृपादृष्टी, उदी वाटीत भक्तांस, भक्त ही प्रेमळ उठाउठी, घालीत समचरणी मिठी, उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टी, भोगीत पृष्टी उदीची, बाबाही भरभरोनी मुष्टी, घालीत भक्तांच्या करसंपुटी, अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी, प्रेम पोटी अनिवार, जा भाऊ जा जेवावयास, जा अण्णा जा तू खा सुग्रास, जा अवघे जा निजस्थानास, प्रत्येकास वदत ते, आता जरी ते पाहून मिळे, परी ते सर्वगत सोहळे, शिर्डीस त्या त्या स्थानी त्या त्या वेळे, दृढ ध्यान बळे दिसतात, असोईसे करूनी ध्यान, अंगुष्ठापासूनी मुखावलोकन, प्रेमे घालूनी लोटांगण, कथानुसंधान चालवू, गताध्यायाची या अंती, कथिले होते श्रोतया प्रती, की बाबा ही मोल करिणी हाती, अर्थश्रुतीचा उकलविला, ईशावास्य भावार्थ बोधिनी, आरंभिली होती गणुदासांनी, आशंका उपजताच सद्गुरुचरणी, घातली नेऊनी
बाबा तै वदले जे वचन, तुझ्या या शंकेचे निवारण करील काकांच्या घरची मोल करीन, जाशील परतोन ते समयी. तेच की सांप्रत कथानुसंधान, आता येथून चालवू आपण. श्रोती होई जे दत्तावधान, होईल श्रवण अविकळ. संस्कृत भाषा नभिज्ञार्थ, ईशावास्योपनिषदर्थ. ओवी द्वारा पदपदार्थ, संकलितार्थ विवरावा. ऐसी आस्था धरोनी मनी, ईशावास्य भावार्थ बोधिनी. प्राकृत भाषा सुगम साधनी, गणुदासांनी आरंभिली. गूढार्थ प्रचुर हे उपनिषद, भाषांतर झाले पद प्रपद. विना अंतर्गत रहस्य बोध, होईन आनंद मनाते. चहुवेदांचे जे सार, तेच उपनिषदांचे भांडार. हरी गुरु कृपा नसली आवर, अति दुस्तर गाठावया. म्हणेल कोणी मी सज्ञान, आपुल्या मते करो नियत्न. करीन उपनिषदांचे आकलन, प्रतिपादन यथार्थ. तरी ते कल्पांतीहीन घडे, हे तो गुरु कृपा नसता साकडे. गुप्त प्रमेय हाती न चढे, मार्गी अवघडे पदोपदी. तेच जो गुरुपदी जडे, तया नाही अणुमात्र साकडे. तयाची या दृष्टी पुढे, आपे आप उघडे गूढार्थ. आत्मज्ञानाचे हे शास्त्र, जन्म मरणोच्छेदक शस्त्र. जे निर्भिमान निसंग मात्र, तेच सत्पात्र विवेचना. ऐसियांची कास धरिता, क्षणात उपजे अर्थबोधकता. बुद्धीची जाई प्रतिबद्धकता, होय विशदता गूढार्थी. ईशावास्य प्राकृती आणिता, दासगणूंची हेच अवस्था. परिसाईनाथे कृपा करिता, तद्दुर्गमता विराली. गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान, तत्रापि आचार्य विद्यारण्य. वंदुनी साई बाबांचे चरण, ओवी लेखन आदरिले. गणुदास वाणी दुग्धधारा, प्रसाद साईचा तयात शर्करा. तेथील माधुर्य परंपरा, क्षणिक आदराजी श्रोते. असो हे बोधिनी दिग्दर्शन, हृद्गतार्था करा मूलावलोकन. या मत्कथेचे अनुसंधान, आहे की आन अवधारा. निज भक्त करिता ग्रंथावलोकन, आढळे जधी दुर्बोध वचन. महाराज करीती समाधान, बोलल्या वीण कैसे पा. हास्या कथेचा हेत, श्रोतया व्हावा तात्पर्य.
चित्त परिसाजी. ओवी बद्ध टीका केली, विद्वज्जनांची मान्य झाली. गणुदासांची मनीषा फिटली, आशंका राहिली पैठेक. मांडली ती पंडितांसमोर, उहापोह केला थोर. परी होईना समाधान पर, शंका निर्धार कोणाही. इतक्यात शिर्डीस काही कारणे, दासगणूंचे घडले जाणे. आशंकेचे निवारण होणे, सहजपणे झाले की. घेऊ गेले साईचे दर्शन, मस्तकी धरिले श्रींचे चरण. करुनिया साष्टांग वंदन, सुख संपन्न झाले. संत कृपेचे अवलोकन, संतमुखीचे मधुर वचन. संतांचे ते सुहास्य वदन, कृतकल्याण भक्तगण. केवळ संतांचे दर्शन, करी सकल दोषांचे क्षालन. जयासी त्यांचे नित्य सन्निधान, काय ते पुण्य वर्णावे. का गणू कोठूनी आगमन, पुसती बाबा वर्तमान. कुशल आहे ना समाधान, चित्त प्रसन्न सर्वदा. गणुदास देती प्रत्युत्तर, असता आपुले कृपाछत्र. किमर्थ भावे म्या खिन्नांतर, आनंद निर्भर असे मी. आपणही हे सर्व जाणता, लोकोपचारार्थ प्रश्न करिता. मीही जाणून आहे चित्ता, कुशल वृत्ता कापुसता. स्वयंज करवी आरंभ करविता, पुढे तो रंगा रूपास येता. मध्येच ऐसी मेघ मारिता, कोणाही उकलिता उकलेना. ऐसे परस्पर चालले भाषण, करीत गणुदास पाद संवाहन. ईशावास्य भावार्थ बोधन, संबोधे प्रश्न पुसिला. ईशावास्य भावार्थ बोधिनी, लिहू जाता अडखळे लेखणी. शंका कुशंका राहती मनी, बाबा त्या उकलुनी सांगाव्या. सात्यंत घडला जो जो प्रकार, केला बाबांच्या पायी सादर. आशंकाही दुर्निवार, मांडली समोर बाबांच्या. गणुदास विनवी साईनाथा, माझे ग्रंथ परिश्रम वृथा. ही या ईशावास्याची कथा, आपण सर्वथा जाणता. आशंका दूर झाल्या विना, ग्रंथाचा या उकल पडेना. महाराज देती आशीर्वचना, प्रसन्न मना असे तू. काय रे यात आहे कठीण, जाता आली या स्थळी परतोन. त्या काकांची मोल करीण, शंका निवारण करील की. काका ते भाऊसाहेब दीक्षित,
बाबांचे एक प्रेमळ भक्त, काया वाचा मने सतत, गुरुसेवा निरत सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी, तेथुनी अल्प अंतरावरी, पारले नाम ग्रामाभीतरी, राहती हरी भाऊ हे. खरे नाव तयांचे हरी, आई बापे ठेविले घरी, जन म्हणती भाऊसाहेब जरी, बाबांचे परी तिसरेच. महाजनीस बडे काका, निमोण करा म्हातारे काका, भाऊसाहेबांस लंगडे काका, बंब्या काका ही म्हणती ते. आई बापे ठेविती एक, राशीचे ते असते आणिक, टोपण नावेही मारिती हाक, रीतीही अनेक परीची. महाराज ठेविता नामे निराळी, तीच मग चालती वेळोवेळी, जाणो तीच मग बिरुदावळी, प्रेम समेळी धरी जेती. कधी भिक्षु कधी काका, बाबांनी पडिला हाची शिक्का, त्याच नामे शिर्डीत लोका, प्रसिद्ध काका जाहले. आश्चर्य वाटले गणुदासा, आश्चर्य सकळांचे मानसा, काय काकांची मोल करीण ऐसा, उलगडा कैसा करणार. मोल करीण ती मोल करीण, काय तिचे असावे शिक्षण, ती काय ऐसी विचक्षण, वाटे विलक्षण हे सारे. कोठे श्रुतीची अर्थ व्युत्पत्ती, कोठे मोल करणीची मती. महाराज ही तो थट्टा करीती, जनवदती येणे परी. महाराज केवळ विनोद करीती, ऐसेच वाटले सर्वाचित्ती. परी बाबांच्या विनोदोक्ती, सत्यची गमती गणुदासा. परिसूनी त्या साईच्या बोला, साई बोलले अवलीला. सकृत दर्शनी वाटले जनाला, दास गणूला ते सत्य. साई बोलले अवलीला, परी बोला माझी ललीला. सदा सर्वदा पहावयाला, आतुर झाला जनलोक. असो वा नसो विनोदवाणी, कदानती होणे निष्कारणी. बाबांच्या एकेका अक्षरागणी, असती खाणी अर्थाच्या. बाबा जे जे भासे वदत, बोलन भेट ते ब्रह्मलिखित. एकही अक्षर न होई व्यर्थ, साधिल कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दास गणूची, असो कैसी ती इतरांची.
भक्ताची पुरवावी मागणी, ब्रीद हे चरणी बांधिले. गुरुवचन नव्हे अन्यथा, मन लावूनी परिसाही कथा. हरेल सकळ भवव्यथा, साधन पंथा लागाल. परतले गणुदास पारले ग्रामी, काका साहेब दीक्षित धामी. उत्कंठा काकांची मोल करीण कामी, पडते कैसी मी पाहीन. दुसरे दिवशी प्रथम प्रहरी, गणुदास असता शेजेवरी. साखर झोपेच्या आनंदा भीतरी, तैनवल परी वर्तली. कोणी एक कुणब्याची पोरी, गात होती मंजुळ स्वरी. खोचली ती सुंदर लकेरी, जिव्हारी गणुदासांच्या. दीर्घ आलापयुक्त ते गान, जयात मंजुळ पदबंधन. परिसोनी तल्लीन झाले मन, लक्ष देऊनी ऐकती. खळबळूनी जागे झाले, गीतार्थ बोधनी लक्ष वेधले. सावचित्तची ऐकत राहिले, प्रसन्न झाले अभ्यंतरी. म्हणती ही आहे कोणाची पोर, गातसे गंभीर आणि सुस्वर. ईशावास्याचे ते कोडे थोर, उकलिले पारखीने. असो हीच ती मोल करीण, पाहू तरी आहे कोण. जिच्या असंस्कृत वाणी मधून, श्रुत्यर्थ खूण पटविली. बाहेर जाऊनी जो पाहती, खरेच कुणब्याची पोर होती. ती काकांच्या मोरीवरती, घाशित होती बासने. शोधांती कळली नवल परी, होता तेव्हा दीक्षितांचे घरी. नाम्या गडी तयांचे चाकरी, बहीण ही पोरी तयाची. हीच ती काकांची मोल करीण, गीते या झाले शंका निवारण. रेड्यामुखी वेद गायन, संती कायन केले जी. ऐसे ते पोरीचे गायन, झाले दास गणूंचे समाधान. बाबांच्या थट्टेचेही महिमान, आले की कळून सकळाते. कोणी म्हणती गणुदास, बैसले होते देव पूजेस. काकांचे येथे देवघरास, तदा या गीतास परिसिले. असो ते जैसे असेल तैसे, तात्पर्यार्थ एकची असे. महाराज निज भक्ता शिकविती कैसे, अनेक मिसे अवलोका. ठाईच बैसोनी मजला पुसा, उगीच कारानो माळ घिवसा. पुरवितो मी तुमचा धिवसा, एवढा भरवसा राखावा. असे मी भरलो सर्वांठाई, मजवीण रिता ठाव नाही. कुठेही कसाही प्रकटे पाही, भावा पायी भक्तांच्या.
फटकूर परिनारिंगी साडीचा बडिवार गायती सुस्वर गीतात. काय त्या साडीचा भर जर, काय त्या साडीचा काठ सुंदर, काय मौजेचा तिचा पदर, यातची ती चूर गाताना. खायाला मिळेना पोट भर, चिंधीना वेढाया बोट भर, परी कोणाच्या नारिंगी साडीवर हर्ष निर्भर ती दिसली. पाहुनी तियेची दैन्य स्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती, कीव उपजली गणुदासा प्रती, काय निवेदिती मोरेश्वरा. पहा हो हिचे अंग उघडे, द्या की तिला एखादे लुगडे, रुजू होईल ईश्वराकडे, पुण्यही घडेल तुम्हा ते. आधीच मोरेश्वर कृपामूर्ती, वरिदास गणूंची विनंती, सुंदर साडी खरेदी करीती, आनंदे अर्पिती पोरी ते. नित्य खाणारी जी कदन्न, तिला लाधावे पंचपक्वान्न, तेविती मुलगी सुप्रसन्न, जाहली पाहून ती साडी. दुसरे दिवशी तिल्याली साडी, फेर धरी ती खेळे फुगडी, दिसली इतर पोरींवर कडी, मोठी आवडी साडीची. तीच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवणी पडदणीसी, गुंडाळी पूर्वील फटकुरासी, परी हिरमुसी दिसेना. नाही ल्याली केली जोगवण, तथापि तिचे पूर्वील दैन्य, गणुदासा भासे झाले विच्छिन्न, भावनेच्या भिन्नत्वे. नवी साडी ठेविली सदनी, जरी आली फाटके नेसुनी, तरी दिसेना खिन्न मनी, नवतिकी उणीव साडीची. असमर्थपणे फाटके लेणे, समर्थपणे ही तैसेच करणे, या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे, भावने गुणे सुख दुःख. हेच ते गणुदासांचे कोडे, येणे परी जेव्हा उलगडे, ईशावास्याचे केळे सापडे, ठाईच पडे अर्थबोध. ईशेचा आच्छादिला जेथे सारा, हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा, तेथे तया वीण उघडा थारा, कोण विचारा मानिया. तेही पूर्ण हेही पूर्ण, पूर्णापासाव उद्भवले पूर्ण, पूर्णातूनि काढिता पूर्ण, राहील पूर्णची अवशेष. पोरीचे दैन्य ईश्वरी अंश, फटकूर साडी हेही तदंश, दाता देयदान हेही अशेष, एकची ईश भरलेला. मी माझे हे पार दवडावे, निर्भिमानत्वे सदा वर्तावे, त्यागपूर्वक भोग भोगावे, अभिलाषावे
काही. ऐसी बाबांची अमोघ वाणी प्रचिती मिळविली अनेकांनी. अप्राणांत शिर्डीन सोडूनी जनी विजनी प्रकटत. कोणास मच्छिंदर गडावर कोणास कोठेही असो शहर. कोल्हापूर सोलापूर रामेश्वर इच्छा मात्र प्रकटत. कोणास आपल्या बाह्यवेशी कोणास जागृती वा स्वप्न विशेषी दर्शन देत अहर्निशी पुरवीत असोशी भक्तांची. ऐसे अनुभव एक न दोन किती म्हणून करावे वर्णन. शिर्डीत जरी वसती स्थान अलक्ष्य प्रस्थान कोठेही. पहाही पोर कोणाची कोण यक्कश्चित गरीब मोल करीन. नारिंगी साडीवरी तिचे ते गायन निघाले मुखातून साहजिक. शंका म्हणून बाबांस पुसावी या मोलकरीणीने ती निरसावी. तीही काकांच्या इथे असावी रचना ही मायावी नाही का. आधीही तेथे मोलकरीण असावी हे कैसे बाबांस ज्ञान. तीही भविष्य काळी हे गाऊन श्रुत्यर्थ बोधन व्हावे कसे. परिते झाले झाले खास वाटले आश्चर्य गणुदासास. आशंकेचा झाला निरास ईशावास्य आकळले. श्रोतियामनी येईल शंका खटाटोप हा तरी का इतुका. स्वयेच स्वमुखे बाबांनीच का फेडली ना आशंका तेथेच. हे काय जागीच नसते करवले परी ते नसते महिमान कळले. ईशे त्या पोरीस ही आच्छा दिले प्रकट हे केले बाबांनी. आत्मयाथात्म्य निरूपण हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान. हेच मोक्ष धर्म निष्कर्षण गीतार्थ प्रवचन ते हेच. प्राणी भिन्न आत्मा अभिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन. तो न अशुद्ध पाप पुण्याधीन कर्माचरण त्या नाही. मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मजहुनी नीच वर्ण. वसे ऐसे जोवरी भेद ज्ञान कर्माचरण आवश्यक. मी अशरीर सर्वत्र एक मजहुनी कोणी नाही आणिक. मीच की सकलांचा व्यापक स्वरूपोन्मुख हे ज्ञान. पूर्ण ब्रह्म स्वरूपच्युत ऐसा हा जीवात्मा पूर्ववत. कधीतरी स्वस्वरूपाप्रत पावावा निश्चित हे ध्येय.
दीन भूतात्मा ऋषिकेशु ज्ञानप्रकाशु समर्थ विहित कर्मे चित्तशुद्ध होता होईल अभेद बोध शोकमोहादि संस्कृती विरुद्ध प्रकटेल सिद्ध ज्ञान ते अखिल त्रैलोक्य सचराचर आच्छादितो ईश परमेश्वर निष्क्रिय निष्कल जो परात्पर तो अशरीर सदात्मक नाम रूपात्मक हे विश्व सबाह्य आच्छादी हा ईश तोमीच भरलो अशेष निर्विशेष रूपत्वे अस्तु वस्तुतः जे निराकार माया गुणे भासे साकार कामुका पाठी हा संसार तोची असार निष्कामा हे यत्किंचित भूत भौतिक जगत चेतना चेतनात्मक ईश्वरची हा अद्वितीय एक निर्धार निशंक करावा जगत बुद्धीचा हा विवेक जरी मनासी पटेना देख तरी हे धन हिरण्यादिक यांचा अभिलाखन करावा हेही जरी न घडे तरी जाणावे आपण कर्माधिकारी आमरणांत शत संवत्सरी कर्मची करीत रहावे तेही स्ववर्णाश्रमोचित यथोक्तानुष्ठान सहित अग्निहोत्रादि नित्यविहित चित्त अकलंकित होईतो हा एक चित्त शुद्धीचा मार्ग दुजा सर्व संग परित्याग हेन आक्रमिता ज्ञानयोग कर्म भोगची केवळ ही ब्रह्मविद्या हे उपनिषद सर्वान देती अधिकारविद वृत्तीन जोवरी झाली अभेद उपनिषद बोध शाब्दिक तरी तोही व्हावा लागे जिज्ञासू आधी तोच मागे म्हणून बाबाही पाठविले मागे मोलकरीण सांगेल म्हणून स्वयच बाबा हा बोध देते तरी हे पुढील कार्य न घडते एकमेवा द्वितीय नसते ज्ञान हे कळते बाबांचे मज वाचूनी आणिक कोण आहे ती काकांची मोल करीण
परमात्मा हाता येईल. पुढील अध्याय कथानुसंधान, विनायक ठाकुरादी कथा कथन. श्रोते करोत सादर श्रवण, परमार्थ प्रवण होतील. त्याही कथा ऐशाच गोड, ऐकता पुरेल श्रोतियांचे कोड. महापुरुष दर्शनाची होड, पुरेल चाड भक्तांची. जैसा उगवता दिनमणी, अंधार जाय निरसोनी. देवी या कथा पियुष पानी, माया हरपोनी जातसे. अतर्क्य साईचे विंदान, त्या वीण कोण करील कथन. मी तो एक निमित्त करून, त्याची ते वदवून घेतील. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, ईशावास्य भावार्थ बोधनं नाम विंशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की